बी आर टोचावी लागते, जशी बैलाला टोचावी लागते, तरच तो चालतो. मला बी आठवण देत राहा. शेतकऱ्यांना कुठल्याही कामाची आठवण करून देण्यासाठी बैलांसारखे आर टोचावी लागते. आमदार चंद्रकांत रघुवंशी. नंदुरबार येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती उत्साहात साजरी. नंदुरबार जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम धुळे रोड येथे पेन्शनर हॉल मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक रवींद्र पवार, मोहित राजपूत, गौरव प्रकाश चौधरी, भरत चौधरी, देवीदास चौधरी आदी मान्यवर व समाजाचे पदाधिकारी, महिला वर्ग व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, भाजपा शहराध्यक्ष नरेश कांकरिया, आकाश अहिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या मनोगतातून अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेत समाज भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक धनगर, सूत्रसंचालन सतीश काटके व आभार प्रदर्शन तुषार बच्छाव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू कणखर, कैलास न्याहळदे, अजित लांडगे, राजेंद्र लांडगे, ज्ञानेश्वर बोरसे, भैया तेले, अनिल बागुल, धनंजय बोरसे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधी कोणाची खोटं बोललो असा आजपर्यंतचा तरी इतिहास नाही किंवा कोणी माझ्यावर सांगू शकत नाही की कधीला स्वार्थासाठी खोटं बोलले. आदरणीय विजयकुमार गावित साहेबांनी सगळ्या समाजाला 2-2 कोटी रुपये दिले होते. आमच्या नेत्याच्या बी समाजाला दिले होते, बरोबर आहे. चौधरी समाजाला सुद्धा 2 कोटी रुपये दिले होते. पण खाजगी इमारतीवर किंवा खाजगी जागेवर किंवा समाजाच्या जागेवर शासकीय पैशातून इमारत बांधणं येत नाही हा कायदा असताना आम्हाला माहिती होतं तरी आम्ही ते पैसे दिले. आता ती जागा एकतर नगरपालिकेच्या नावाने केली पाहिजे, नाहीतर जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने केली पाहिजे. त्याच्याशिवाय शासनाचे 2 कोटी रुपये तिथे खर्च होणार नाही. पण नंदुरबार नगरपालिका परवानगी देत नाही, हे नाही ते नाही असं राजकीय दृष्ट्या त्यांचं राजकारण करण्यात आलं. पण जो आदेश शासनाने काढला होता त्याच्यातच लिहिलं होतं की काम हे सार्वजनिक जागेवर व्हायला पाहिजे. आता इथं बी तशीच अडचण आहे. त्या सोनवणे अप्पाने महसूल खात्याचा माणूस होता म्हणून ती जागा करून दिली. आता आपल्याला जर कुठल्या ओपन स्पेस मध्ये बांधून पाहिजे असेल तर माझ्यावरती नुकतं कर्ज आहे. मी मागे सांगून गेलोय की मी तुम्हाला करेन. मी वर्धमान नगर मध्ये सुद्धा मला वाटतं बडगुजर समाजासाठी बांधतो आहात. नंतर स्थानिक लोकांनी विरोध केला की भैया इथं बडगुजर समाजाची 4 घरं नाही, तुम्ही त्यांना कसं काय बांधून द्यायला. मी ओम शांती मला वाटतं काय प्रजापितांसाठी एक हॉल केला. मी भूमिपूजनाला स्वतः गेलो, अख्खी पालने उभी राहिली. भैया इथं प्रजापती मला कोणीच नाही, तुम्ही यांना कशाला हॉल बांधून देता आमच्याकडे. असे विरोध करणारे सुद्धा समाजामध्ये आहेत, नाही असं नाही. आणि म्हणून जर तुमच्या समाजाची कुठं घरं असतील, जास्त राहणारे असतील, मला कॉलनीची एनओसी दिली तर मी 100% तिथं बांधून देईल. म्हणजे मी पण तुमच्या कर्जातून मुक्त होऊन जाईल. नाहीतर मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडनं जागा घ्या. जिल्हाधिकाऱ्याने तुम्हाला जागा दिली तर त्याच्यानंतर तिच्यावर नगरपालिकेच्या टाइम इस्टिमेट प्रमाणे मी जास्त मोठं आश्वासन देणार नाही की मी 1 कोटीचं 2 कोटीचं बांधून देईल. नाही, नंदुरबार नगरपालिका ही समाजासाठी, लोकांच्यासाठी जन्माला आलेली संस्था आहे. पण जेवढं लोकांमध्ये करता येईल शक्य तेवढ्या याच्याप्रमाणे आम्ही जो टाइम इस्टिमेट केला त्याच्या आत तुमचं मी सभागृह बनवून देऊ. त्याला मग तुम्ही एक्सटेंड करत राहा. मग तुम्ही जसं पाहिजे तसं करू शकता. बाकी आम्ही सगळ्या गरीब समाजाला बनवून दिलेलं आहे आतापर्यंत, हे सत्य आहे. आणि तुमच्यासाठी मी शब्द दिलाय, एवढा शब्द इमान फक्त अडचण जागेचीच आहे. आणि उधाऱ्याला बी आर टोचावी लागते, जशी बैलाला टोचावी लागते, तरच तो चालतो.
मला ती आठवण देत राहा. 100% मी करून देईल. फक्त मला जागा तुम्ही सांगा की या ओपन स्पेस मध्ये भैया आम्हाला करून द्या, आम्ही करून द्यायला तयार आहोत. दुसरं, आपल्या शहरामध्ये आपण छोटीशी धर्मशाळा बनवली होती, जुनी होती, अहिल्याबाईंची होती ती. आपण काय केलं नाही, पूर्ण टाकीच्या समोर. आता मी काल परवा मी वाचलंय की बा अहिल्याबाईंची जयंती येते म्हणून मी सांगितलं होतं त्यांना, पण मी 10 दिवस 12 दिवस भोपाळला चालला गेलो होतो. नाही तर मी त्या इमारतीला बी रंग मारायला लावून दिलं असतं वाव, कारण त्याचा रंग खराब झालाय. म्हटलं रंग मारून घ्या, तिला चांगली दिसली पाहिजे. अहिल्याबाईची विहीर बी गावामध्ये आहे. अहिल्याबाई विहिरीच्या नावाने ओळखून येते ती, पण तिची पण थोडस सुशोभीकरण करण्याच्या संदर्भात मी प्रयत्न करतोय. कारण अहिल्याबाई होळकरांच्या ज्याही वास्तू आहेत त्याला शासनाने आता मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे शासन सुद्धा पैसे उपलब्ध करून देणार आहे. आपण एक सोनार म्हणून एजन्सी आहे अमळनेरची, त्या एजन्सीला ते काम सांगितलेलं आहे की तिचं, कारण मध्ये तरी तिचा दुरुपयोग होत होता. आत्महत्या करणारे तिच्यात कुदत होते. शेवटी मग तिच्यावर आपण जाळी बिळी बसवली, पण तिचं सुशोभीकरण करण्याचा आपला प्रयत्न आहे. एक मला वाटतं तळोजा रस्त्यावर बी विहीर आहे, आपण जाता येता बघतो. कारण समाजाला उपयोगी कामच पहिल्या ताईंनी केलं त्यावेळेला, आणि म्हणूनच त्यांचं नाव आजपर्यंत सुद्धा अमर आहे.